मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 65. आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे. आजीने देवासमोर लावलेला दिवा आणि आज आर्यासोबत जियानेही खणखणीत आवाजात शुभंकरोती म्हटले. आजी आजोबा चाट. आठवडाभर रोज म्हणून पाठ जे केलेले सर्वांच्या पाया पडून शाबासकीही मिळवलीच. गेम खेळून कंटाळलेले मग आजोबांनी पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ पुस्तकातील गच्ची सह झालीच पाहिजे ही गोष्ट वाचायला घेतली. स्वतःचं बालपण गिरगावच्याच चाळीत गेले असल्याने त्यात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टींचीही भर पडत होती. अंजिया आर्या खिदळत होत्या. आजोबा, हे पुस्तक मी घेऊन जाऊ? माझी मराठी वाचायची पण प्रॅक्टिस होईल आणि काही नाही समजलं तर फोन करेन. जियाची गोड विनंती. अन आजोबांनी कौतुकाने पुस्तक तिला सोपवले. हे संपलं की दुसरं घेऊन जा, पुष्कळ पुस्तकं आहेत. तिच्या मराठी वाचनाला प्रोत्साहन दिलं. गेले 15 मिनिटे भल्या मोठ्या वॉर्डरोब समोर घुटमळणारा राजीव. डिनरला जायचे तर काय ड्रेस असावा यावर विचार मंथन. बेडवर पडलेले 3-4 शर्ट्स वर नजर फिरवत एकीकडे ब्लेझरवर हात फिरवणेही सुरू होते. कोणता शर्ट घालू? कॅज्युअल की फॉर्मल? फॉर्मल कशासाठी? मी मेघाच्या घरी जात आहे. इट्स नॉट ऑफिस मीटिंग. हा पण सकाळी माझा शर्ट अँड जीन्स, ते ऊन अँड माती, घाम जरा जास्तच वाईट दिसत होते का? पण सकाळी आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. आत्ता माझ्याकडे वेळ आहे. फर्स्ट टाइम घरी जेवायला जाताना काय ड्रेस घालायचा असतो? मी जियाला विचारलं. शी सेड कॅज्युअल. आजकाल शी डिसाइड्स की मी सॅटर्डे अँड संडे काय ड्रेस घालायचा. माय पर्सनल स्टायलिस्ट म्हणावं लागेल. सकाळचा ब्लू शर्ट तिनेच शोधलेला. आय थिंक कॅज्युअलच ठीक आहे. टी शर्ट नको. लिव्ह इट. व्हाईट कॅज्युअल शर्ट अँड डार्क ब्लू जीन्स. हां ठीक आहे. केस नीट जेलने सेट केले गेले आणि शर्ट परफ्यूमने सुगंधित झाला. चंदनाचा मंद धुंद सुगंध. आरशासमोर जरा जास्तच वेळ रेंगाळले गेले. चष्मा ठीक लावण्याच्या बहाण्याने. अहो, छान दिसत आहात. क्षणभर आरशात ती दिसली. चमकून मागे वळून पाहिले. भास. मेघा, व्हॉट्स हॅपनिंग? मी तुम्हाला जरा जास्तच मिस करत आहे का? कांट वेट. मी येत आहे. तुम्हीही छान तयार होत असणार माझ्यासाठी, हो ना? माय मेघा. मेघाच्या हातच्या पुरणपोळ्यांचा घमघमाट आणि मुलींना कडकडून भूक लागलीच. मग एकीकडे गरम गरम पोळी बनवत त्यांना लवकरच जेवायला बसवलं. इतर सर्व पदार्थ तयार होतेच. गरमागरम भजीची ड्युटी राधाताईंकडे तर पोळ्यांची मेघाकडे. गरम पुरणपोळी, तुपाची धार. जिया आर्याने बसल्या बैठकीला 2-2 पोळ्या संपवल्या. आजीचा आग्रह अजून एक पोळी घेण्याचा, पण भात खाऊन पुरे करत दोघीही आर्याच्या रूममध्ये पळाल्या. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवतच मेघा शेवटच्या पोळीत पुरण भरत होती. 7:45 होत आलेले आणि पोळ्या करून ती मात्र घामाने डबडबलेली. पोळी तव्यावर टाकत, राधाताई तुम्ही घ्या एवढी भाजून, असं म्हणत आवरायला आत पळाली. नको नको म्हणता केलं सगळ्याच. उगाच मघाशी नाटकं करत होती. आई पोळी तव्यावर परतत होती. जाऊ दे आईसाहेब, मेघाताई गोंधळात अडकल्या आहेत. एक मन भावजींकडे झुकतंय आणि एक मन स्वतःला अडकवतंय असं झालं या. तेलात भजी सोडतच त्यांचं समजावणं. अगं तेच तर, हट्टी आहे. लवकर मान्य करेल असं दिसत नाही. आई, तुम्ही नका काळजी करू. होतंय सगळं ठीक. आता पण बघा कशा तयार व्हायला पळाल्या, आमच्या भावजींसाठीच. राधाताई डोळे मिचकावतच आईला समजावत होत्या. अन भावजी दिसलं की गातील, मेरा पिया घर आया ओ रामजी. भजी तळतच राधाताईंचं गाणं गात डुलणं अन आईची पोट धरून हसत साथ. नींद सी रहती है, हल्का सा नशा रहता है. रात दिन आँखों में एक चेहरा बसा
रहता है, पर लगी आँखों को देखा है कभी उड़ते हुए। आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए। गुणगुणतच काजळाची लकीर पापण्यांच्या कडेवर उमटत होती. 8 वाजता बेल वाजली अन हातातील काजल आयलायनर थरथरलं. डोळ्यांना टोचणारच होतं की हात सावरला. राजीव, अगदी 8 म्हणजे 8लाच पोहोचलात. बसा थोडा वेळ असेच आम्हाला शोधत. आज आम्ही आरामात बाहेर येणार. थोडासा इंतजार आप भी कीजिए. कानाजवळ रोळणारी बट मागे सरकवत पिन उचलली, ठेवली परत तशीच. बट पुन्हा कानासमोर आणलीच. बोटात गुंडाळत थोडी नागमोडी वळणं वाढवली. राजीव, ही केसांची लडी आवडते तुम्हाला, हो ना? मी कानामागे सारते तेव्हा किंचित नाराजी असते तुमच्या डोळ्यात. पूर्वी ही बट मला त्रास द्यायची, पण हल्ली आवडते आहे. हिचं असं कानाजवळ रोळणं आणि तुमच्या नजरेचं तिच्यावर रेंगाळणं. आवरून तर झालेलं, पण पटकन बाहेर जावेसे वाटेना. तिथेच तशीच उभी आरशासमोर स्वतःचं रूप न्याहाळत. मेघा, गोड दिसत आहेस. आरसा बोलतच आहेत, त्यांचे डोळेही बोलतीलच. राजीव, तुमचे ते जर्द तपकिरी डोळे, त्या खोल खोल डोहात माझं प्रतिबिंब. आईनी दार उघडता क्षणी हसतच आत आला आणि बाबांनी हात मिळवतच केलेलं स्वागत. आर्याला सोफ्यावर बसलेलं बघून खुश. हातातलं सामान टीपॉयवर ठेवलं. हाऊ आर यू शोना? हळूच तिला मिठीत घेतलं. मस्त अंकल, हे बघा सूज गायब झाली. क्रेप बँडेज उचलून त्याला दाखवलं. उभीही राहिली. हे बघा, चालता पण येत आहे. ते ऑइंटमेंट इफेक्टिव्ह आहे. 2 पावले टाकून दाखवलीच. त्याने हाताला धरूनच सोफ्यावर बसवलं. बस इथे, लगेच उड्या मारायच्या नाहीत. उद्या पण नीट रेस्ट कर, नाहीतर मंडेला समर कॅम्पला जाता येणार नाही. तिला समजावतच कुशीत घेऊन बसला आणि तीही आनंदाने मान डोलवत हसलीच. कामाबद्दल बाबांनी विचारताच थोडक्यात काय आणि कोणत्या मीटिंग्स होत्या, काही महत्त्वाचे निर्णय घेतले, सगळं मोकळेपणी सांगितलंच. हे स्वीटू, कम. आतून बाहेर येणाऱ्या जियाला पाहून खुश. यू लुक ब्युटिफुल इन दिस फ्रॉक. हो ना, आजीने स्टिच करून घेतला आहे. मस्त आहे ना? डॅडलाही गोल फिरून दाखवलेच. आजी, माझ्यासाठी असेच अजून 2 फ्रॉक्स हवे. तिचा लाडीकपणे हट्ट. नक्की. आजीने पाण्याचा ग्लास राजीवला देत तिचा गाल ओढलाच. सर्वांशी बोलून झाले. नमस्काराची औपचारिकताही झाली, पण ती कुठेच दिसेना. आणि तिला शोधणारी त्याची नजर, जितकी अधीर तितकीच आतुर. मेघा, आय थॉट आजही तुम्हीच दार उघडून स्वागत कराल. विथ सुरी और चमचा और बेलन. सगळे भेटले. तुम्ही कुठे आहात? अजूनही ऑफिसचं काम? रिअली? माझा आवाज आला नाही का? किती वेळ मी बोलतो आहे इथे? का आज आत लाजून बसायचा प्लॅन आहे? हम आपकी राहों में नजरें बिछाए बैठे हैं और आपको खबर ही नहीं. अब आप भी जाइए, कुछ तो रहम कीजिए. आईने अचूक हेरली ती कासावीस नजर. राजीव, तुझी मेघा खास तयार होत आहे. तुझ्यासाठीच बरं. जिया बाळा, जा मेघा आंटीला घेऊन ये. आजीने सांगता क्षणी जिया आत पळाली अन हळूवार पावलं टाकत, जियाशी बोलत, हसत, आपल्या जर्द निळ्या खण साडीचा हातावर मोकळा सोडलेला हिरवागार पदर सावरत, मानेवर रुळणाऱ्या आंबाड्यातून निसटलेल्या काही बटा, गालांशी खेळणाऱ्या अन कानातल्या मोत्यांच्या गुड्या, अन समोरून येणाऱ्या तिला न्याहाळण्यात हरवलेला तो. ओ गॉड, मेघा, खूप सुंदर दिसत आहात. बट दिस इज नॉट फेअर. मेघा, केस का मोकळे सोडले नाहीत? सकाळीही वेणी होती. आय थॉट आत्ता तरी मोकळे असतील. मेघा, मला फक्त वीकेंडलाच तुमचे ते ब्युटिफुल लॉंग अँड वेवी केस पाहायला मिळतात.
तुम्हाला समजतच नाही. एनिवेज, मोकळे केस नाही तर गालों को छूने वाली लट तो है, हम उसमें ही खुश है. डायनिंग जवळ उभं राहत नजरेनेच केलेलं हॅलो आणि तिच्या त्या बारीकशा हसूने भानावर आलेला तो गोरामोरा होत आईकडे पाहून हसला. हे तुमच्यासाठी. छोट्या टेबलवर ठेवलेला निशिगंधाचा बुके आई समोर धरला आणि हळूच मेघाकडे पाहिलेच. मला लाल गुलाब आवडतात, हो की नाही हो? बाबांना कोपर मारतच विचारणे. बायकोच्या प्रश्नाला दणदणीत मान हलवत होकार देणारे ते. ओठांवर हात ठेवत मेघाने हसू अडवलेच. ओ सॉरी, मला माहीत नव्हतं. नेक्स्ट टाइम मी लाल गुलाब घेऊन येईन. गडबडला बिचारा. कसनुसं हसला आणि आई मात्र मोठ्याने हसू लागली. मेघा घे, हे तुझ्यासाठी आहेत. आणि आता गच्च डोळे मिटायची वेळ मेघाची. काय हे आई? तिथेच घुटमळली, मान खाली घालूनच उभी. राजीव, तुम्ही पण ना? आज का आणली निशिगंध? आईबाबांसमोर तुमच्याकडून कसे घेऊ? किंचित पाहिले त्याच्याकडे. बिश्कील डोळे त्याचे तिला अजून संकटात टाकणारे. मेघा, माझ्याही आधी टेबलवरील निशिगंधाला पाहून हसलात आणि आता आई म्हणत आहे तर माझ्या हातून घ्यायचे पण नाही. जिया, जा आंटीच्या रूममध्येच ठेव. आणि आजीच्या आज्ञेचे पालन करत जिया फुले घेऊन आत पळाली. तो अजूनही गालात हसत होता आणि ती ओशाळली. आणि हे तुझं. ब्राऊन कलरचा बॉक्स आर्याच्या हातात दिला. तिने गोंधळून घाईतच उघडला. गोल सोनेरी चकाकणारे मेडल आणि त्याला पाहून लुकलुकलेले तिझे डोळे. हे माझं? हातात घेतलं पण काय बोलावं सुचत नव्हतं. फर्स्ट हाफमध्ये 2 गोल केलेस. इंटर स्कूल मॅचेसमध्ये सर्वात जास्त गोल करणारी प्लेयर. आर्या, तुझं मेडल आहे. त्याची कौतुकाची थाप पाठीवर. अन मेडल हातात घेऊन ती बसल्या जागीच नाचू लागली. yippee! हुर्रे! जियाही नाचण्यात सामील. आजोबा आजींना कौतुकाने दाखवून मम्माला इकडे ये असा इशारा केला. तिच्या शेजारी बसतच मेडलला डोळे भरून पाहणारी मेघाची ओलसर नजर. कौतुकाच्या अश्रूंची डोळ्यात गर्दी. माझ्या पिल्लूचं सिंघानिया शाळेतील पहिलं स्पोर्ट्स मेडल. प्राऊड ऑफ यू. घट्ट मिठी मारलीच आणि तिच्या पलीकडे बसणाऱ्या त्याचे डोळ्यांनीच आभार. घालून द्या तिला, त्याने सांगताच क्षणभर त्या मेडलकडे पाहिले. त्याच्यासमोर धरले. हा अधिकार फक्त तुमचा आहे. त्या दोन्ही गोल स्पॉट्सचं प्रोत्साहन तुमचं होतं आणि खंबीर साथही तुमचीच. तिच्याकडे भारावून पाहत नकळतच पुढे झालेला त्याचा हात. मेडल त्याच्या हातात सोपवताना हॉस्पिटलमधील तो क्षण पुन्हा डोळ्यांसमोर. दोघांच्याही. सहीचा अधिकार. राजीव, तुम्ही फक्त तिचे अंकल नाही. हे नातं त्याहूनही गहिरं आहे. नात्याला डॅड हे नाव देणं आर्याला एवढंच जमायचं नाही, पण तिच्या डोळ्यातील भावना मी ओळखते. अंकल नावाच्या या आवरणात दडलेली डॅड ही हाक जशी मला जाणवते तशीच तुम्हालाही, हो ना? मेडलची सॅटिन रिबिन सोडवत त्याचेही हात हलकेसे थरथरले. हृदयात दाटूनही आलंच, फक्त चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. तिचं वचन आठवलं. मेघा, जियाला स्कूलमध्ये फर्स्ट मेडल मिळालेलं तो दिवस आणि आजचा दिवस, आर्याच्या अचीव्हमेंटचा दिवस, सेम फिलिंग्स आहेत. मेघा, हा अधिकार मला देत आहात. मी स्वीकारतो. अधिकारही आणि आर्याची जबाबदारीही. हेही वचन देतो आज. आर्या माझीच आहे, पण एक दिवस ती मला डॅड अशी हाक देईल. मला मनापासून डॅड म्हणून ॲक्सेप्ट करेल. वेटिंग फॉर दॅट डे. मेघा अलगदच तिथून दूर झाली. डॅड आणि डॉटरचे ते क्षण, त्यांचे हक्काचे. राजीवकडून कौतुकाने घालून घेतलेलं मेडल आणि आजोबांनी फोटोग्राफरची कामगिरी चोख बजावली. थँक्स असं म्हणत त्याच्या कुशीत शिरून बसली. मध्येच गळ्यातल्या मेडलला पाहत आणि मध्येच अंकलकडे. अंकलनी सकाळपासून किती काय काय केलं फक्त माझ्यासाठी. मॅचमध्ये चिअरअप करणे, लागलं म्हणून धावत हॉस्पिटल, पायच तर मुरगाळलेला तरी फूड सपोर्ट घेतला माझ्यासाठी. एवढ्या टेन्शनमध्ये पण सेलिब्रेशन विसरले नाहीत. आईस्क्रीम, प्रेमाने ऑइंटमेंटही लावलं आणि बँडेज पण सारखं केलं.
दोनदा फोन करून कशी आहेस विचारलं. आणि हे मेडल मी प्राइस डिस्ट्रीब्युशन मिस केलं म्हणून सॅड आहे हेही समजलं. न सांगताच. जसं मम्माला सगळं समजतं मी न सांगता, तसेच आहेत अंकल पण. आज डॅडा असता तर त्यानेही हेच केलं असतं ना माझ्यासाठी. पण अंकल तर जियाचे डॅड आहेत. जिया लकी आहे ना, पण मीही लकी आहे. डॅडच्या जागी देवबाप्पाने अंकल पाठवले आहेत. थँक्यू बाप्पा. मेडल तर घालून झाले, पण ते डॅडकडे कसे आले हा जियाचा चाणाक्ष प्रश्न. तुमचे कोच आमच्या जुहू स्पोर्ट्स क्लबमध्ये ट्रेनर आहेत. तुझं मेडल त्यांच्याकडे होतं. मी फोन केला आणि त्यांनी पाठवलं, बस. आणि यावर अजून एक कडकडून मिठी अंकलना बसलीच. चला समद्यांनी सोबत बसा, मी फोटो काढते. राधाताईंचा आवाज खणखणला. आणि मग सोफ्यावर कोण कुठे बसणार याचा गोंधळ. मध्ये बसलेल्या आज्जो आजीच्या कुशीत बसलेली जिया आणि बाबांच्या बाजूला राजीव सोबत आर्या, तर आईच्या बाजूला मेघा होती. नाही, हे बराबर नाही वाटत. आर्या इकडं मम्माकडं बस. भाऊजी तुम्ही पण, नाहीतर फोटोत येणार नाही. काहीही बिनबुडाचे कारण देत राधाताईंची मस्करी. गोंधळलेला राजीव आणि मोठे डोळे करत राधाताईंना रागावणारी मेघा. आईचाही आग्रह होताच जोडीला. नाईलाजाने दोघांमध्ये आर्याला बसवत सोबत बसलेच राजीव आणि मेघा. आर्याच्या डोक्या आडून किंचित तिच्याकडे पाहणारा तो, आणि त्याची हसरी मिश्किल नजर जाणवून त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी ती. मेघा, एवढं रागवायला काय झालं? फॅमिली फोटो आहे, फक्त आपल्या दोघांचा नाही, त्याला पुष्कळ वेळ आहे. राजीव पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच इकडे येऊन बसले. नशीब मध्ये आर्या आहे, नाहीतर आई आणि राधाताई मला पिडणार. पण तुम्हाला काय त्याचं? राजीवचा हात घट्ट धरून बसलेली आर्या एकदा त्याच्याकडे पाहत होती, तर एकदा वळून मम्माकडे. फोटो झाल्यावर हळूच अंकलला विचारलं, अंकल विल यू बी ऑलवेज देअर विथ मी? आर्याचे शब्द, हळूवार, वळून पाहणारी मेघा, आणि आर्याच्या पाठीवर अलगट थोपटत तिला कुशीत घेणारा तो. येस आयू, आय विल बी विथ यू ऑलवेज. त्याने मिठी घट्ट करतच उत्तरले. तिकडून जियानेही मेघाला मिठी मारलीच. मी पण ऑलवेज ऑलवेज विथ यू. तिच्या कुशीत शिरलीच. आई बाबा हळूच बाजूला झालेले, आणि राधाताईंनी या हसऱ्या आनंदी चौकटीचे काही क्षण पुन्हा कॅमेऱ्यात टिपलेले. राधाताई आणि मेघा डायनिंगवर एक एक पदार्थ आणून ठेवत होत्या, आणि राजीव सोबत बाबांच्या गप्पा. टेक्नोसिस टेकओव्हरचा निर्णय उत्तम होता हे तोंड भरून कौतुक करणारे बाबा. थँक्स, पण SWC टीम आणि प्रोजेक्ट लीडर यांचा रोल जास्त महत्त्वाचा होता. इट वुड नॉट हॅव बीन पॉसिबल विदाउट हर सपोर्ट. मेघा पुरणपोळीचे कॅसरोल डायनिंगवर ठेवायला आणि त्याचे हे शब्द कानी पडायला एकच गाठ. हर सपोर्ट या शब्दांवर दिलेला भर नजरानजर झालीच. त्याच्या डोळ्यातील अभिमान आणि कौतुक तिच्यासाठी, तिच्या डोळ्यातील कृतज्ञ भाव त्याच्यासाठी. त्याची सपोर्टर ती आणि तिचा साथीदार तो. डायनिंगवर मांडलेले 2च ताट पाहून थोडेसे आश्चर्य त्याच्या डोळ्यात. आई तुम्ही, तुमचं ताट कुठे आहे? हे बोलताना किंचित नाराज कटाक्ष मेघाकडे गेला. आम्ही बसू नंतर, तुमचं आणि बाबांचं होऊ दे, आम्ही वाढायचं बघतो. त्याच्या डोळ्यातील तो बारीकसा रागही जाणवलाच, आणि आई अडखळली. 2 जणांना वाढायला 3 माणसांची आवश्यकता नाही. राधाताई, सगळ्यांची ताटं आणा. सगळे एकत्रच जेवणार आहोत. ज्याला जे हवे ते इथून घेईल. त्याने निर्णय ऐकवलेला कडक शब्दात, आणि आई गांगरल्या. पुढे काही बोलणार तर मेघाने तिचा हात हळूच दाबत नकारार्थी मान हलवली. आई, ते राजीव आहेत, त्यांचा निर्णय दगडावरची रेघ, बदल होत नाही. आणि मग राजीवच्या आग्रहावरून की दम ऐकून राधाताईंसकट सर्वजण एकत्रच जेवायला बसले. आई मुद्दाम मेघाला राजीवच्या शेजारी बसण्याचा हट्ट, पण 6 खुर्च्यांपैकी त्याच्या समोरची पण थोडीशी तिरकी खुर्ची तिने पटकावली. मग काय, बाबाच बसले राजीवच्या शेजारी, आणि आई समोर. आई पण ना, मी ऑफिसमध्येही कधी त्यांच्या शेजारी बसत नाही, घरी काय, आणि तुमच्या सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना मुळलीच नाही.
आई अन मेघाची कुजबूज राजीव पाहत होता अन गालात हसू अडवत होता. मेघा, तुम्ही स्वतःहून माझ्या शेजारी बसणं शक्यच नाही. आत्ता फोटोला बसावं लागलं तरी किती राग. गाडीत पण आमच्या दोघांच्या मध्ये मेघाची पर्स नाहीतर माझा ब्लेझर असतो आणि आता तीच सवय झाली आहे आम्हाला दोघांनाही. आणि मला हे असं समोर बसणं जास्त आवडतं. ॲटलिस्ट मी मेघाला पाहू तर शकतो हळूच. आणि मी पाहिलं की मेघाला येणारा किंचितचा राग दिसतो डोळ्यात. लाजायचं, हसायचं, रागवायचं ही 3च कामं डोळ्यांना. ताटातील तूप घातलेली पुरणपोळी, गोडसर दूध, बटाटा भाजी, अळूवडी, भात कटाची आमटी अन भजी कुरडई पाहून राजीव खुश. पुरणपोळी मेघाने बनवली आहे. आईचं हळूच बोलणं अन त्यावर त्याने फक्त हसून पाहिले. मेघा मात्र मान खाली घालून ताटाकडे नजर, पण कान आतुरलेले कौतुकासाठी. त्याने पोळीचा पहिला घास तोंडात टाकताच आहा, पण मनातच अन चेहऱ्यावर हलकसं हसू. नकळतच नजर गेली तिच्याकडे. मेघा, स्पेशल काहीच नाही का? मग हे काय आहे? माझ्या आवडीचा पुरणपोळी मेनू. कसं कळलं? नक्कीच जिया. तो काहीच बोलत नाही हे जाणवून हळूच पाहिले त्याच्याकडे, पण हा खाण्यात मग्न. राजीव, पुरणपोळी आवडली नाही का? मन लावून खात तर आहेत आणि कौतुकाचा एक शब्दही नाही. दुष्ट, जा बाबा, का केली मी एवढी मेहनत? तिने मान खाली घालत पोळीचा घास घेत गाल फुगवून तिरपे केलेले ओठ पाहिले त्याने. मेघा, सगळ्यांसमोर सारखं कौतुक बरं नाही ना. तुम्हीच मग डोळे मोठे करून बघता. बट आय एम सुपर हॅपी. आज मेघाने बनवलेली पुरणपोळी खास माझ्यासाठी. हे असे मेघाच्या फॅमिलीसोबत बसून जेवण, हसत खेळत, इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. आय विश मॉम डॅड पण असते. ते स्वप्नही पूर्ण होईलच. वी ऑल टुगेदर ॲज फॅमिली, जोशी मेहरा फॅमिली. मेघाने केलेल्या पुरणपोळ्या अन आईचा आग्रह. 4 पुरणपोळ्यांचा समाचार घेऊन तो भाताकडे वळला. आईच्या हातात छोटा चमचा देत मेघाने खुणेनेच त्यांना दे असे सुचवले. भात आमटी खाण्यासाठी आईने त्याच्या पुढे चमचा धरला खरा. मला दाल राईस हातानेच खायला आवडतो. कॉर्पोरेट डिनर्समध्ये शक्य नसते, पण घरी मी हातानेच खातो. चालेल ना? समोर बसलेल्या आईकडे पाहत होता. हो राजीव, हाताने भात खाण्यातच खरी मजा आहे. आरामात होऊन जाऊ दे. शेजारी बसलेले बाबा आनंदून हसले. जेवणे उरकून आई आत जिया आर्याशी गप्पा करण्यात गुंतलेली. सोफ्यावर आरामात बसलेले बाबा आणि राजीव. पुन्हा फायनान्सच्या गप्पा सुरू. दोघांच्याही हातावर बडीशेप देताना मेघा फक्त बाबांकडे पाहूनच हसली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष. राजीव, तुम्ही नका बोलू. आम्हीही नाही बोलणार. पोळ्या आवडल्या तरी कौतुक नाही. गॉड मेघा, किती रागवायचं. मी 4 पुरणपोळी खाल्ल्या यातच तुम्हाला कळायला हवं मला पोळी किती आवडली. आई ही बाहेर आलीच. तिला बडीशेप देऊन मेघा तिथेच डायनिंगच्या खुर्चीवर बसली, त्यांच्या गप्पा ऐकत अन मोबाईलमधूनच काही ऑफिशियल मेल्सना रिप्लाय देत. समोर पाहिले तर तोही फोनमध्ये टाईप करत होता. बाबांशी बोलताना पण मोबाईलमध्ये काम सुरू आहे. किती ते मल्टीटास्किंग. राजीव. अन हिच्या फोनवर मेसेज नोटिफिकेशन. रागावू नका, मी फोन करेन, मग बोलू. सोफ्यावर बसून त्याने डायनिंगवर बसलेल्या तिला केलेला मेसेज. क्षणभर वर पाहत डोळे हसलेच. भिडले त्याच्या खोडकर हसऱ्या डोळ्यांना. आय विल बी वेटिंग. झुकलेल्या पापण्यांनीच हळूच पाठवलेलं उत्तर. डायनिंगकडून सोफ्याकडे. गालात हसू दडवताना खळीची खोली वाढलेली. राजीव, हे काय आहे? आई बाबा समोर असताना मला मेसेज. कसं समजून घ्यायचं तुम्हाला? सगळंच अद्भुत आहे तुमचं. मेघा, ये छोटी छोटी बातों का अलग ही मजा है. सांगितलं ना, तुमच्या कपाळाच्या आठीपेक्षा मला खळी आवडते. जियासोबत हळूहळू चालत आर्या बाहेर. सर्वांकडे पाहत पुन्हा नेत्रपल्लवी झालीच. डॅड, उद्या आर्याला आपल्याकडे घेऊन जायचं. आपण ठरवलेलं तिला बोलवायचं. त्याच्या गळ्यात हात टाकतच लाडीगोडी लावत होती. मम्मा, प्लीज जाऊया ना जियाकडे. मला दादाजी, दादीजी आणि सिम्बाला भेटायचं आहे.
आर्याही मेघाच्या पायावर येऊन बसलीच, कुशीत शिरत. मेघाने कसे समजावू या विचारातच राजीवकडे पाहिले. आयु बेटा, अजून पाय बरा नाही ना? राजीव प्रेमाने सांगत होता. अंकल, मी ओके आहे. हे बघा, सूज पण गेली आहे. आय कॅन वॉक. एक एक पाऊल हळूहळू टाकत त्याच्याजवळ पोहोचलीच. आंटी, प्लीज ये ना ग. तू लास्ट संडे प्रॉमिस केलेलं नेक्स्ट संडे येणार म्हणून. प्लीज ना ग. आणि आर्याची आपण सगळे मिळून काळजी घेऊ. इथे ती एकटी बोर होईल ना ग. ये ना आपल्या घरी. जिया डॅडला सोडून आता मेघाचा चेहरा ओंजळीत धरून विनंती. केविलवाणे डोळे. जिया आडूनच त्याच्याकडे बघत किंचित गोंधळली ती. राजीव, अहो बोला ना काहीतरी. तुमचं ऐकतात हो मुली. स्वीटू, लेट्स डू वन थिंग. उद्या सकाळपर्यंत जर आर्या परफेक्टली ओके असेल तर ती येईल. इज दॅट ओके? शेवटचे बोलताना मुद्दाम तिच्याकडे पाहिलेच. मेघा, सांगा, इज इट ओके? आत्ताच बोला, परत आपल्यात त्यावरून वाद नको. हो चालेल, उद्या सकाळीच ठरवूया. जिया आर्या तेवढ्यातही खुश. पुन्हा हुर्रे करून झालेच. त्याचे सहज घड्याळात लक्ष गेले. 10 होत आलेले. आम्ही निघतो आता. जिया बेटा, निघूया ना? खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आम्हालाही बरं वाटलं. पुन्हा नक्की या आणि जियाच्या दादाजी दादीजींनाही घेऊन या. नक्की, हसतच उत्तरला अन बॅगमधून स्वीटचा बॉक्स आणि पत्रिका बाहेर काढली. श्वेता, प्रकाश सरांची मुलगी आणि अभिमन्यू वाधवा. नेक्स्ट सॅटरडे एंगेजमेंट आहे. श्वेता माझी. काय नातं सांगावं न सुचून तसाच गोंधळून उभा. आई, श्वेता ह्यांची बहीण आणि हे तिचे भाई. आईच्या हाताला धरून तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवतच त्याच्याकडे हसून पाहिले. येस, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं. जियाच्या हातूनच पत्रिका आणि स्वीटचा बॉक्स आजीकडे दिला. आजी, डॅडने साखरच्या बदल्यात स्वीट्स आणलेत. डोळे मिचकावतच ती मेघाकडे पळाली. ए राणू, काय हे? डॅडची अशी थट्टा करतात? मेघाने जियाला टपली मारतच त्याच्याकडे पाहिले. जिया, ते स्वीट्स माझ्यासाठी आहेत हो ना अंकल? असं म्हणत आर्या त्याला पिलगलीच. आर्या, पुरे हा. तुमच्या दोघांचाही गोड खाण्याचा कोटा संपलेला आहे. त्याच्याकडे बारीक डोळे करूनच पाहिले. आर्या, राहू दे हा हे असेच, नाहीतर मम्मा ओरडेल आपल्याला पुन्हा. आपण उद्या खाऊ स्वीट्स आपल्या घरी. दोघेही डोळे मिचकावत हसत होते. मेघाने कमरेवर हात ठेवत ओठ तिरपे केलेच. आई बाबा सोफ्यावर बसत या दोघांची खोटी खोटी भांडणं ऐकत पत्रिका वाचत होते. अन हे दोघे मुलींना कुशीत घेऊन एकमेकांना पाहण्यात हरवले. तिच्या हातची त्याच्या आवडीची पुरणपोळी खाऊन तृप्त झालेला तो. त्याने न बोलताही त्याच्या डोळ्यातच पाहिलेलं पुरणपोळीचं कौतुक अन समाधानी ती. तिच्या घरातील साध्याशा वातावरणात रमलेला तो. त्याचं घरातील सहजच वावरणं पाहून सुखावलेली ती. तिच्या आईबाबांनी त्याला आपलंसं मानलं आहे हे जाणवून निश्चिंत तो. त्याने आईबाबांचा केलेला आदर पाहून कृतकृत्य ती. जियाला आर्यासोबतच एक हक्काचं घर मिळालं या विचाराने आनंदलेला तो. आर्याला राजीवच्या टुपात डॅड सापडत आहे यातच खुश असणारी ती. मेघा, आता तर आपण सहजच एकमेकांना मम्मा आणि डॅड म्हणायला लागलो आहोत. राजीव, नकळत का होईना हे जे काही आपण भांडत आहोत, बोलत आहोत, मम्मा आणि डॅड सारखे बालिश आहे पण गोड आहे, त्या बर्फी सारखेच. ती खाली निरोप द्यायला येऊ शकली नाही म्हणून हिरमुसलेला तो. लॉबी समोरच्या गेस्ट पार्किंग मधून कार रिव्हर्स घेतच होता. मेघाने यायला हवं होतं ना. त्यांनी लिफ्टकडे जाता जाता हसतच वळून पाहत बाय करणं अँड देन मी कार स्टार्ट करणं सवय झाली आहे. पण मेघाला खाली येण्यासाठी काही कारणच नव्हतं. अँड जिया माझ्यासोबत. तिच्यासमोर आम्ही दोघे बोलणार तरी काय. लिफ्टचे दार बंद होईपर्यंत समोर थांबलेल्या जियाला बाय करत हळूच माझ्याकडेही पाहिले. मेघा, दरवेळी बाय करताना तुमचे डोळे तरी बोलतात, आय विल मिस यू. उद्या भेटू का माहीत नाही. मोबाईलवर मॉम कॉलिंग दिसले अन फोन जियाकडे दिला. निघालो आहोत म्हणून सांग
असे तिला म्हणत सहज काचेतून बाहेर पाहिले. इज दॅट मेघा? अहो प्लीज थांबा. लिफ्टमधून गडबडीत बाहेर पडणारी, लॉबी पार करत धावत बाहेर येणारी मेघा. कचकन ब्रेकवर पाय पडलाच. कार बंद केली आणि दार उघडून बाहेर, वळसा घालून समोर उभा. एका हातात पिशवी आणि खांद्यावर गोळा केलेला पदर सावरत आता धावण्याचा वेग कमी झाला. तरीही धाप लागलीच. कमरेवर हात ठेवून 2-3 खोल श्वास. व्हॉट हॅपन्ड? आर्या ठीक आहे ना? काळजीने तिच्याकडे पाहत होता. हा डबा राहिला ना. पुन्हा खोल श्वास घेत स्वतःला शांत केलं. काय आहे? पेपर बॅगमधील पिवळा टप्परवेअरचा डबा पाहून आश्चर्य. पुरणपोळ्या. मम्मीजी आणि पप्पाजींसाठी. डबा वरच विसरलात. त्याच्याशी बोलत गाडीत बसलेल्या जियाला हात केला. काय म्हणालात? मेघा, तुम्ही मम्मीजी आणि पापाजी म्हणालात का? माझ्या मॉम डॅडना. डब्बा विसरलात. गडबडीत डायनिंगवरच राहिला ना. नाही, त्याआधी काय म्हणालात? पुरणपोळ्या आहेत डब्यात. नाही, त्यानंतर काय म्हणालात? अहो, असे काय विचित्र प्रश्न विचारत आहात? आधी काय, नंतर काय? मी म्हटलं पुरणपोळ्या आहेत मम्मीजी. आपण काय बोललो हे आत्ता जाणवले आणि डोळे गच्च मिटलेच. ओठही दाबून ठेवले. मेघा, काय हे? राजीवजींसमोर कुठे बोलते? मम्मीजी आणि पापाजी काय? त्यांना कुठे माहीत आहे माझे आणि त्यांच्या मॉमचे बोलणे झाले? कोणासाठी आहेत पुरणपोळ्या? रोखून बघतच प्रश्न आलाच. मेघा, ऐकले मी. मम्मीजी आणि पापाजी. छान वाटले. पुन्हा एकदा म्हणाल प्लीज? तेवढ्यात फोन कॉल संपवत जिया गाडी बाहेर. हे राहिलं ना राणू, दादाजी आणि दादीजींना दे. डब्याची बॅग तिच्याकडेच सोपवली. त्याच्या प्रश्नांना पूर्णविराम. प्रश्न थांबले, पण डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता. मेघाला पुन्हा एकदा पापी देत बाय करून जिया गाडीत विराजमान. तीही त्याला नजरेनेच बाय करत वळली. निघाली लिफ्टकडे. मानेवर रुळलेला अंबाडा धावून जवळजवळ सुटलेलाच. पाठीवरून घसरत खाली पडलेली जाळी अन सरसर करत त्या घनदाट मोकळ्या लटा पाठीवर ओघळल्या. मागे वळत वाकून जाळी उचलताना नजर त्याच्याकडे गेलीच. तसाच गाडीला टेकून उभा. वळली. पाठमोरी त्याला. दोन्ही हातात केस गोळा करून वर फिरवत पुन्हा केसांची गाठ बसवत अंबाडा बांधणारच होती का कुणास ठाऊक, पण पुन्हा एकदा वळून पाहिले त्याच्याकडे. मेघा, प्लीज नका बांधू ते केस. राहू द्या ना मोकळे. थोडे क्षण, फक्त माझ्यासाठी. किंचित मान हलवत त्याने दिलेला नकार. डोळ्यात विनंती काठोकाठ. अन तिच्या हातातून केस निसटले. निर्बंधपणे पसरले पाठीवर अन काही भुरभुरलेही वाऱ्यावर. ब्युटिफुल. त्यांनी डोळ्यांनीच केलेलं कौतुक. तो उभा तसाच, तिचं हे हवंहवंसं रूप मनात साठवत. तीही उभी तशीच, त्याच्या डोळ्यातील अमाप आनंद अनुभवत. राजीव, काय हे? माझे मोकळे केस आवडतात हे न बोलता सुचवत आहात. कधीतरी ठीक आहे, मोकळे केस फक्त तुमच्यासाठी. हे सगळंच स्वप्नवत आहे. आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.